तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच ग्रुप सी चा पेपर झाला. ग्रुप बी चा पेपर जो तुम्ही मागे दिला होता त्या दिवशीचा दिवस आताही तुम्हाला आठवतो, मलाही आठवतो. सगळ्यांचं एकच, गणितलंही सोपं, गणितलंही सोपं, सोपं. म्हणजे आत्ता सध्याचा चर्चा काय आहे, सर ग्रुप बी चा पेपर ग्रुप सी ला आला आहे आणि ग्रुप सी चा पेपर ग्रुप बी ला आला की काय, अशी परिस्थिती आहे. गणित तुलनात्मक कन्सेप्च्युअल बऱ्यापैकी आहे. लक्षात ठेवा, 20 प्रश्नांपैकी जर ॲनालिसिस केलं तर 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न एकदम सिंपल लेवल, एकदम सिंपल. वरती 8 ते 9 प्रश्न एक मीडियम लेवलचे कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन. एकच क्वेश्चन तो थोडासा तुम्हाला अवघड जायला पाहिजे, बाकी एकदम इझी क्वेश्चन होते. सगळ्या प्रश्नांचं संभाव्य उत्तर विथ एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे. मित्रांनो, या पेपरमध्ये स्कोर कोणाचा चांगला येईल लक्षात ठेवा. मी आपल्या बूस्टर टेस्ट सिरीजला किंवा ज्या कुठं क्लासमध्ये असू द्या कुठेही सांगतो की 20 पैकी 20 प्रश्न जो क्रमाने सोडवायला जाईल तो गणणार. का गणणार इथं तुम्हाला पेपरला जाणवलं असेल. आणि खरं हा पेपर पाहून मला आनंद झाला या गोष्टीचा की कसं होतं की अभ्यास करणाऱ्या पोरांना यश मिळालं पाहिजे, ज्यांनी ज्याच्यावर काम केलंय त्याला यश मिळलं पाहिजे. नुकताच फॉर्म भरला आणि परीक्षेला गेला आणि मला गणितात 20 पैकी 18 आणि 19 आणि 17 मार्क पडले. मग अभ्यासू विद्यार्थ्याचा कस कुठे लागतो तर इथे लागतो पहा. त्यामुळं तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी सिलेक्शन ऑफ क्वेश्चन जी मेथड वापरली असेल की 20 प्रश्नापैकी पहिले कोणता प्रश्न सोडू, तुम्ही पाहिला असेल. आता मी जे सांगणार आहे तो डी सेटचा आहे. तुमचा सेट कोणता होता तो पहा. त्यामध्ये पहिलं सिलेक्शन ऑफ क्वेश्चन 15 महत्त्वाचे असतात. पहिले पटपट येणारे. काही प्रश्न तर असे होते जे जस्ट प्रश्न पाहिलं लगेच उत्तर येणारे होते. असे प्रश्न मी तुम्हाला सांगेन. हे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन आता येणाऱ्या मेन्स आहेत, येणाऱ्या पुढच्या पूर्व परीक्षा आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही सगळेच पेपर 2 फेब्रुवारी सारखे जर प्रेडिक्ट करत असाल तर तुम्ही फसताय. तुम्हाला धक्का बसेल. लक्षात ठेवा, बेसिक पासून आपल्या कन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे. सोपा आला तरी आनंद पाहिजे आणि थोडासा कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन जरी आला, पेपर आला तरी आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारीचं मेरिट पण गणित बुद्धिमत्तानीच एवढं हाय नेलं होतं. आत्ता सुद्धा गणित बुद्धिमत्ता ज्याला चांगले स्कोर आहे, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 15, 14, 13 असे मार्क मिळले तरी सुद्धा चांगले मार्क आहे. लक्षात ठेवा, कारण वेळेचं लिमिट ही गोष्ट महत्त्वाची. चला आपण एक्सप्लेनेशन बघूया. पहिलाच प्रश्न गुणोत्तर प्रमाणचा विचारला होता. प्रश्न काय पहा, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. आता आपला गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक आपल्या बॅचमध्ये असू द्या, आपल्या पुस्तकामध्ये असू द्या, गुणोत्तर प्रमाणमध्ये खर्च आणि उत्पन्न म्हणजे आवक आणि खर्च याचे एक गुणोत्तर घेतलेलं आहे मी. हे सेम प्रश्न म्हणजे अशा प्रकारचा 11:9 म्हणजे उत्पन्न जर 11x असेल तर खर्च 9x होईल. त्याने वार्षिक 36,000 रुपये बचत केली. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च असतो. उत्पन्न वजा काय असतो, खर्च असतो. बचत 36,000 रुपये आहे वार्षिक. उत्पन्न मला माहीत नाही पण 11च्या पटीत 11x 9x म्हणजे 2x बरोबर 36,000. मग x बरोबर 18,000. x ची किंमत 18,000 आली. मित्रांनो, काही लोकांना x काढायची सवय 18,000 पर्याय पण दिला होता. x नाही, तो x ची किंमत आहे. आपल्याला उत्पन्न बघायला पाहिजे. उत्पन्न बघा, 11 गुणिले 11x म्हणजे 11 गुणिले 18,000. आता हे जे उत्पन्न आहे ते कशात झालं, वार्षिक झालं. आपल्याला कधी जर विचारलंय, मासिक विचारले म्हणजे ह्याला साहजिकच 12ने भागलं पाहिजे. 12ने भागलं, 12 एके 12, 12 पंचे 60, 0 0. 15 गुणिले 11 165, वरती 2 0, 16,500. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा, बचत म्हणजे उत्पन्न वजा खर्च गोष्ट असते. इथं ट्रॅप असा होता, या टाईपचा प्रश्न आपली बूस्टर टेस्ट सिरीज ज्या 111 टेस्ट झाल्यात हे सेम मासिकच्या बाबतीत टाकलं होतं. वार्षिकचं दिलं होतं, मासिकचं काढा. बघा तुम्ही उलगडून, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यामुळे इथे प्रॅक्टिस महत्त्वाची असते. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा, याला म्हणतात कन्सेप्च्युअल क्वेश्चन. एकदम बेस्ट आणि कन्सेप्च्युअल म्हणजे आपण इफिशियन्सी म्हणतो बघा, कार्यक्षमता. कोण कोणाच्या दुप्पट काम करतोय, निमपट काम करतोय, हा जो प्रकार आहे तो. बघा आता प्रश्न कसा आहे. अरुणने एका दिवसात केलेले काम
सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. म्हणजे अरुणने एका दिवसात जेवढं काम होतंय तेवढं सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्ध होतंय. म्हणजे सचिन एका दिवसात जर 10 खुर्च्या बनवत असेल तर अरुण किती खुर्च्या बनवतो? 5च. अर्धे काम करतोय. म्हणजे समजून घ्या अरुणला आता काम ह्याचं काम निम्म आहे कोणाच्या? सचिनच्या. सचिनच्या निम्मा कोण आहे? अरुण आहे. म्हणजे दिवस डबल असणार. म्हणजे सिंपल लक्षात आलं पाहिजे सचिनला जेवढे दिवस लागतात त्याच्या डबल अरुणला दिवस लागणार. पुढे सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलच्या एका दिवसात केलेल्या कामाच्या निम्मे. इथंही तेच. राहुलने जर 10 खुर्च्या बनवल्या तर सचिन 5 बनवणार. याचा अर्थ राहुलला जेवढे दिवस लागतात त्याच्या डबल दिवस सचिनला आणि त्याच्या डबल दिवस अरुणला. आता इथं देताना आपल्याला राहुल एकटा ते काम किती दिवसात दिले? 14. म्हणजे मला कळलं राहुल दादाला किती दिवस लागले? 14 दिवस लागले. सचिन काय करतोय? निम्मा काम करतोय. म्हणजे सचिनला राहुलपेक्षा डबल दिवस लागणार म्हणजे 28 दिवस लागणार. आता सचिनपेक्षा अरुण जो आहे तो निम्म काम करतोय डबल दिवस घेणार. म्हणजे अरुण जो आहे तो डबल म्हणजे 56 दिवस घेणार. तिघांनी एकत्र काम करायचे बघा. अरुण, सचिन आणि राहुल या तिघांनी मिळून काम करायचे. लसावी मेथड तिघांचा एकत्र वापर करायचा आहे. इथं ॲडिशनल गोष्ट एकच होती. डायरेक्ट तिघांचे दिवस न देता आपल्याला दिवस काढायचे होते. तिघांनी जर एकत्र काम करायचं म्हणलं लसावी मेथड तिघांचा लसावी 56 येतो. 14 चौक 56, 28 दुने 56, 56 एके 56. हे एका दिवसाचं काम झालं. एका दिवसामध्ये तिघांनी एकत्र काम केलं तर 7 खुर्च्या होतात. बनवायच्यात किती? 56. 7 8 56. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा काळकामचा प्रश्न तिघं एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने केला जातो? ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा सरासरी. सरासरी काय होती बघा. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. वर्गामध्ये किती विद्यार्थी माहीत नाही पण सगळ्यांची सरासरी 13 आहे. 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. म्हणजे मुलं 25 ही गोष्ट क्लिअर कळली. तर मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर वर्गात मुलींची संख्या काय? मित्रांनो एक गोष्ट इथं क्लिअर कळली. वर्गात एकूण विद्यार्थी किती माहीत नाही पण मुलं 25 आहे. मुली किती माहीत नाही. आपण मुलींची संख्या जी आहेत ना मुलींची संख्या मित्रांनो आपण x म्हणू शकतो. सगळे किती आले मग? मुली x आणि 25 मुलं म्हणजे टोटल आले 25 + x आणि यांची सरासरी किती रे? 13 बरोबर. करेक्ट आहे. टोटल संख्या विद्यार्थी सरासरी 13. 25 मुलं आहे 25 गुणिले 10. मुली किती आहेत रे? x गुणिले किती? 18. आता हे झालं टोटल मुलींचं, हे झालं टोटल मुलांचं आणि हे झालं टोटल क्लासचं. मग हे कॅल्क्युलेट करूया चला. 13 गुणिले 25 बघा किती येते? 25 10 250 आणि 75 325 + 13x बरोबर 250 + 18x. चला 250 इकडे आणा ते तिकडे घेऊन जा. म्हणजे 325 - 250 बरोबर 18x - 13x. मग मित्रांनो ह्यांचं बघा यांची वजाबाकी येते 15 हे येते 5x म्हणजे x बरोबर 75 आली. म्हणजे 75 भागिले 5 किती आलं? 15. 15 5 75. ओके. म्हणजेच किती आहे? x बरोबर मुली बरोबर किती आल्या? 15. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा टोटल मुले मुली. बघा पुढचा हा एक होता प्रश्न. बघा सुरुवातीचे प्रश्न जे होते थोडेसे कन्सेप्च्युअल होते. डीट ज्याला सेट आलाय त्याला कळलं असेल. सर सुरुवातीला सगळं लेंदी वाटत होतं. असे प्रश्न स्किप करून पुढे जायचं होतं. जे खालचे प्रश्न आहे ते सोडवायचे होते. पुढे तुम्हाला जाणवेल. वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून आता बघा हे पूर्ण मी वृक्ष म्हणतो बघा. हे वृक्ष बरोबर वृक्ष याची लांबी टोटल जी आहे ती आहे 21. किती आहे? 21 बरोबर. हे झाड बुंद्यापाशी पडले म्हणजे इथं मोडलं. इथं समजा मोडलं म्हणजे हा जो भाग आहे हा कोणता आहे मला माहीत नाही पण इथं हे पडल्यामुळे इथं जमिनीला टेकलं. हे अंतर दिले तुम्हाला. आता हा जो भाग आहे हा x भाग आहे. वरचा काईल हा पडलेला 21 - x येईल. इथे बघा 21 - x कसं आलं कळलं का? हा पूर्ण 21 आहे. हा जर x असेल तर हा 21 - x. इथे खालचं दिलाय 7 वर्गमुळात 3. इथं पायथागोरसचं थेरम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मला x ची किंमत काढायची. पायथागोरस थेरम काय सांगतो? हा झाला कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मित्रांनो आपल्या बूस्टर टेस्ट सिरीज उलगडून पहा. या टाईपचा प्रश्न तुम्हाला दिसेल ॲज इट इज. काहीच बदल नाही फक्त आकडे बदलले.
कन्सेप्ट गणितामध्ये एक गोष्ट क्लिअर असते की त्या व्हरायटीचा क्वेश्चन डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. इथे पहा आता काय करूया, कर्णाचा वर्ग 21 वजा x कंसाचा वर्ग बरोबर x वर्ग प्लस 7 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. पायथागोरस थिअरम सांगतो कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. तेच केलंय. आता हे तुम्हाला सूत्रांचा वापर लक्षात आला असेल. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर असते. लक्षात ठेवा हे सूत्र आहे. इथं ये 21चा वर्ग 441 मायनस दोघांचा गुणाकार दुप्पट 21x डबल 42x प्लस x वर्ग बरोबर x वर्ग आणि हे 7चा वर्ग 49 गुणिले 3. मग यांचा विचार करा. x वर्ग गेला 441 मायनस यांचा गुणाकार किती होतो इकडे आणा 9 त्रिक 27 हा चला 2 3 चौक 12 आणि 4 147 बरोबर 42x. मग मित्रांनो यांची वजाबाकी करा. किती येते बघा 441 मधून 147 गेले किती येते बघा 441 वजा 147. इथं आजचा 3 इथं आला 11 11तून 7 गेले 4 43 मधून 14 गेले 29 294 बरोबर 42x. मग बघा x बरोबर 294 भागिले 42 यांचा भाग दिला तर किती येतो 7 म्हणजे 7 मीटर. ऑप्शन नंबर 3 म्हणजे हा जो भाग आहे तो 7 मीटर आहे. ऑप्शन 3. इथं पायथागोरस थेरम वापरायचा होता. हा प्रश्नाच्या बाबतीत मी समजू शकतो की सर एवढी कन्सेप्ट क्लिअर नव्हती माझी. मान्य आहे ना. तुम्हाला 20 पैकी 20 पाडायला कोणी सांगितले. पहिले 15च्या वरती मिळाले पाहिजे टार्गेट पाहिजे होतं. असा प्रश्न स्किप करून पुढे जायलाच पाहिजे होतं. ज्यांचं प्युअर मॅथमॅटिक्स आहे तुफान मॅथमॅटिक्स आहे त्यांनी डोकं द्यायला पाहिजे होतं. पण असे प्रश्न 100% वेळ घेतात परिणामी बाकीचा पेपर राहत असतो. ही नेहमी डोक्यात ठेवा गोष्ट. गणित मला येतं मी लय हुशार आहे अजिबात मॅटर करत नाही परीक्षेमध्ये. मॅटर करतं सिलेक्शन ऑफ क्वेश्चन. हा क्वेश्चन जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर समजून घ्या तुमचे पुढचे प्रश्न राहिले असतील. लक्षात ठेवा. बघा पुढचाही कन्सेप्च्युअल एकदम शेकडेवारी नफा तोटाचा प्रश्न होता. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600ला विकतो. म्हणजे पहिलाही 3600ला विकतो दुसराही 3600ला विकतो. मोबाईल फोनवर त्याला 20% नफा होतो दुसऱ्यावर 20% तोटा होतो. म्हणजे लक्षात आलं. आता फर्स्टचा विचार करा तर फर्स्टची किंमत किती माहीत नाही त्याला 20% नफा म्हणजे 120/100 केलं तर 3600 येत आहे बरोबर का. लक्षात आलं का. बघा पहिल्या मोबाईलची किती किंमत आहे माहीत नाही पण त्याला 20% नफ्यानं विकलं तर 3600 होत आहे. याचा अर्थ 0 गेला या इकडं x बरोबर 3600 गुणिले 10/12 12 36 हे इथं किती आलं x बरोबर 3000. म्हणजे पहिल्या मोबाईलची किंमत होती 3000 ते 3600ला विकल्यामुळं 20% नफा. सेकंड जो होता सेकंड तोही तसाच त्याची किंमत काय माहीत नाही पण 20% तोटा झालाय म्हणजे 80/100 केलं तर 3600 येणार आहे. म्हणजे तोटा म्हणलं की मायनस असतं. मग हे 0 गेला y बरोबर 3600 गुणिले 10/8. चला 2 ने भाग देऊया. 2 ने भाग दिला 5 आला 2 ने भाग दिला 4 आला 4 9 36 900 गुणिले 5 म्हणजे 4500 4500. लक्षात ठेवा. आता टोटल ही खरेदी झाली. खरेदी किती आली 3000 प्लस 4500 म्हणजे खरेदी किती आली रे 7500. बरं विकलं किती दोन्ही 3600ला म्हणजे 72 7200 म्हणजे याचा अर्थ किती रुपये तोटा झाला 300 रुपये. ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट. हे लक्षात येतंय आपल्याला कशा पद्धतीने गेलेलं पाहिजे. बघा पुढचा एकदम सोपा आकृती पाहून जस्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आकृती ही प्रमाणबद्ध आकृती नाही. म्हणजे 5 आणि 7 सारखं दिसतंय सर मग तसं कसं काय प्रश्न चुकलाय की काय असे प्रश्न येऊ शकतील विद्यार्थी मित्रांचे. प्रमाणबद्ध नाही म्हणजे एक इमॅजिनरी आहे ते डोक्यात घ्यायचं. सर 7 एवढं आहे मग 9 एवढं कसं काय असेल. प्रमाणबद्ध नाही म्हणजे त्यांनी अंदाजे काढलेली आकृती. आकृतीत दिलेले परिमिती काढा. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मित्रांनो बघा सहज सोपं. हा 9 आहे हा 5 आहे. मित्रांनो हा आणि हा पार्ट पाहून बघा 2 आहे इथंही 2 आहे हाही 2 आहे. मित्रांनो हा टोटल 5 आहे हा 7 आहे. इथं दोघांचा गॅप 2 आहे म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला कळलं पाहिजे हा 2 आहे 5 मधून 2 गेला म्हणजे 3 हा की 7 आणि 3 10 हा 10 येणार. टोटल 9 आहे 9 पैकी 2 आणि 2 गेले म्हणजे 4 5 राहिले. मग या सगळ्यांची बेरीज करा. कोणत्या पार्टची तर ह्या पार्टची बेरीज करा. इथून निघलो इथं आलो हे पार्ट जो दिसतोय शेप या सगळ्यांची बेरीज करा.
ह्याला परिमिती म्हणतात. मग परिमिती कशाची? 9, 5, 2, हे 2, हे 2, हे 7, हे 5, हे 10 यांची सगळ्यांची बेरीज करायची. 9 आणि 5 14, 16, 18, 20, 20 आणि 5, 20 आणि 7 27, 27 आणि 5 32, 32 आणि 10 42. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, जस्ट पाहून कळत होतं, एकदम इझी. चला पुढचा प्रश्न. एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या आणि 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केले आहेत. आपलं पुस्तक असू द्या, आपल्या बॅचमध्ये असू द्या. लक्षात ठेवा, घनफळ आतापर्यंत आयोगाने क्षेत्रफळ विचारले, घनफळावरती प्रश्न होते, पण येणार. शिक्षकाची दूरदृष्टी पाहिजे, त्याला माहिती येणाऱ्या काळात येऊ शकेल, आपण केलं पाहिजे. लक्षात ठेवा, इथं एकूण किती संख्या काढायची म्हटलं तर सिंपल, कशाचं? गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर म्हणतात त्याला. गोलाचे घनफळ भागिले वृत्तचितीचे घनफळ, म्हणजे सिलेंडरचं पण काय काढायचंय, तो व्हॉल्यूम काढायचे, वृत्तचितीचे घनफळ. मग मित्रांनो, घनफळाची सूत्र पाठच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही काहीच. मग गोलाचं घनफळ 4/3 पाय आर स्क्वेअर, पाय आर क्यूब बरोबर घनफळ आहे. आणि खालचं जे आहे ते किती बघा, पाय आर स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअर एच. लक्षात ठेवा, आता इथं दोघांमध्ये काय काय कट होईल, पाय कट होईल. हार आणि हार कट होणार नाही, हार वेगळा आहे. लक्षात ठेवा, 4/3 तसंच गुणिले आर क्यूब म्हणजे 30 3 वेळा, 30 गुणिले 30 गुणिले 30. ठीक आहे. छेदाच्या ठिकाणी आर स्क्वेअर म्हणजे 10 2 वेळा, 10 गुणिले 10. आणि उंची किती आहे रे? 4. ओके 4. मग याच्यात काय काय कॅन्सल होऊ शकतं बघा. 3 ने भागलं 10 आलं, 10 ला 10 गेलं, 4 ला 4 गेलं, 0 ला 0 गेलं, किती आलं रे? 90. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, संख्या काढायची म्हटलं, मागच्या ग्रुप बीला ह्या क्षेत्रफळाला ह्या क्षेत्रफळाने भागायचं, फरशांची संख्या विचारली होती, इथं वस्तूंची संख्या विचारली, घनफळाला घनफळाने भागा. लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. किती टक्के? 40% मुलांनी. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असेल, मुलांनी 40%, पण टोटल विद्यार्थी किती? 50%. वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल? मित्रांनो, वर्गात टोटल किती पट असेल तर 100% पट असेल. त्यातील मुले आणि मुली, मुलींचा विचार करू आणि मुलांचा विचार करू. मुले. मित्रांनो, लक्षात येते तुम्हाला की वर्गात टोटल मुली 60% आहे, 60%. आणि मग याचा अर्थ मुले किती झाली? 40%. किती टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली? 40%. म्हणजे 40 गुणिले 40/100, 0 0 0 0 गेले, 4 चौक 16. म्हणजे टोटल 16% मुलं अशी आहेत की ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली. मित्रांनो, टोटल किती टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली? 50. 50 पैकी मुलं 40, म्हणजे इथं आलं 34. म्हणजे 60च्या किती टक्के? म्हणजे 34% येईल. लक्षात ठेवा. लक्षात आलं? 60 हे लक्षात आलं, 16% आलं, हे किती? 34%. मग कॅन्सलेशन करायचंय बघा, 0 0 गेलं, 34 गुणिले 10 भागिले 6, 340 भागिले किती? 6. चला, 6 1 6, 6 5 30, 5 तर आलाय, हाही आकडा गेला, हाही आकडा गेला. बर 5 30, बर 0 40 झाले, 6 6 36, 56 पॉईंट समथिंग. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. हे अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन करायचं होतं. आपलं पुस्तक, आपली बॅच परत बघा, लक्षात येईल डिस्ट्रीब्युशनचाच प्रकार लक्षात आला पाहिजे. बघा, आंतरवेळ वेगमध्ये हा एक प्रकार होता, ज्याच्यामध्ये एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यासाठी 3 तास जास्त लागतात. म्हणजे 8ने स्पीड कमी केला तर 3 तास जास्त लागायचा. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग काय? मित्रांनो, सिंपल एकदम, हे वेग आहेत. डायरेक्ट कन्सेप्ट वापरायची, म्हणजे बाय ऑप्शन गेलं बेटर ऑप्शन. लक्षात ठेवा. आणि मी सांगतोय नेहमी की असे ज्यावेळेस मूळ वेग किंवा नंतरचा वेग जर काढायचा असेल तर नेहमी ऑप्शन वापरा. मग ऑप्शनमध्ये गंमत अशी आहे, तुम्ही बाय ऑप्शन जा. आता इथे पहा, 480, साहजिकच 480ला भाग जाणारा पर्याय वापरणं गरजेचं आहे. करेक्ट की नाही? आता 36ने जात नाही, 48 जातो. बघा, ट्राय करू. मी जर विचार केला, मूळ वेग मी जर 40 मानला,
तर मूळ वेग बरं का, मूळ वेगाचा विचार करा, 480 भागिले 40 किती तास होतात? 12 तास होतात, 12 तास. ठीक आहे. आता मूळ वेग जो 40 होता तो कितीने कमी केला? 8ने कमी केला. आता झाला किती? 32. म्हणजे किती? 480 भागिले 32. चला कॅल्क्युलेशन करू. 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 30 भागिले 2 म्हणजे 15 तास. बघा बरं, बघा पहिला वेग मूळ वेग जर 40 पकडला तर किती तास लागतात? 12. जर तो 8ने कमी केला तर किती तास लागतात? 15. म्हणजे 3 तास एक्स्ट्रा लागतात का? हो. म्हणजे मूळ वेग आला किती? 40. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. आता हा तर प्रश्न मी अख्ख्या विद्यार्थी मित्रांकडून 15 ऑगस्ट 1947 पाठच करून घेतलं. तर शुक्रवार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे. आपल्या बुकमध्ये डायरेक्ट ॲज इट इज प्रश्न आहे 15 ऑगस्ट 1947. चला लांबचा विषय. आपला यूट्यूब पाहताय तुम्ही, यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ बघा. शॉर्ट व्हिडिओमध्ये एक मी कन्सेप्ट सांगितलेली आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जवळपास खूप व्ह्यूज आहे त्याला, की कोणत्याही दिलेल्या तारखेचा वार कसा काढायचा. तर सिंपल, तुम्हाला जे काही गोष्टी आहेत ते पाठ पाहिजे ते व्हिडिओ बघा, 1 मिनिटाचा आहे, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातंय. इथं जर पाहिलं तर 15 ऑगस्ट 1947ला शुक्रवार आहे, 14 विचारला आहे, गुरुवार ऑप्शन यायला पाहिजे. बरं सर, दिलेल्या तारखेचा वार कसा काढतो तेही आम्हाला समजून सांगा सर. बघा 14 ऑगस्ट 1947 कन्सेप्ट आहे याच्या पाठीमागं. तर काय बघा, पहिली तारीख लिहायची असते. तारीख किती तारीख आहे रे? 14. बरं. दुसरा आहे महिन्याचा कोड. कशाचा कोड? महिन्याचा कोड. आता महिन्याचे कोड पाठ असावे लागतात मित्रांनो. महिन्याचे कोड लक्षात ठेवा. 033 614 625 035. मग ऑगस्ट महिना बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, म्हणजे ऑगस्टसाठी कोड आला 2 बरोबर. पुढचा आहे वर्षाचे शेवटचे 2 अंक. वर्षाचे शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंकी संख्या जी आहे ती लिहायची आहे 47. आता लीप वर्ष मी असंच म्हणतो, म्हणजे हे जे 2 अंक लिहिलेत ना 47 भागिले 4 करा, यांचा भागाकार लिहायचा आहे पुढे. भागाकार 11 हा जो असतो तो भागाकार असतो, लक्षात ठेवायचं. आणि पुढे वर्षाचा कोड. मित्रांनो वर्ष 1600 म्हटलं तर 6, 1700 म्हटलं तर 4, 1800 म्हटलं तर 2, 1900 म्हटलं तर 0, परत 6 4 2 0, 6 4 2 0, 1600, 2000 यांना जे आहेत ते किती येतात? 6 4 2 0. आता 1947, 1900ला कोड किती? 0 हा घेतला. मग चला वर्षाचा कोड म्हणतात ह्याला, वर्षाचा कोड. हा जो पॅटर्न आहे त्याची बेरीज करा. किती बेरीज येते बघा. 14 2 16, 16 आणि 11 किती होतात? 16 आणि 11 किती होतात? 16 आणि 11 27, 27 आणि 47 74, 74 भागिले 7 किती बाकी? 4 बाकी. 4 म्हणजेच कोणता वार? गुरुवार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट आहे. दिलेल्या कोणत्याही तारखेचा वार काढणं एकदम इझी. एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे. बघा n हा कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या. म्हणजे इथं 4 लोक येणार, त्याच्या खाली येणार n, त्याचा स्वतःचा 1 क्रमांक. ठीक आहे. s हा शेवटून 8व्या क्रमांकावर, म्हणजे इथे येणार 7 लोक, हा येणार कोण? s, आणि त्याचा स्वतःचा 1 क्रमांक. t आणि t हा n नंतर 6वा आहे, आणि n आणि s च्या मध्ये बघी इथे कोण? t. बर, हा t जो आहे तो n नंतर कितवा आहे? 6वा आहे, स्वतःचा क्रमांक. म्हणजे इथं आले 5, साहजिकच इथं आले 5. मग करा बेरीज. 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 16, 17, 17 आणि 7 24. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे असं तुम्हाला प्लॉट करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, एकदम इझी क्वेश्चन होता. बघा पुढे तुम्हाला लक्षात येईल, एकदम चिल्लर क्वेश्चन चालू झाले. यांचे क्यू बरोबर नाते काय? नाते संबंधाचा प्रश्न. यम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. यम भाऊ आहेत, एन पण भाऊ आहेत, दोघेही ब्रदर्स आहेत, भाऊ. क्यू आणि आर ह्या बहिणी आहेत. क्यू आणि आर इथं नाहीये. ठीक आहे. यमचा मुलगा, यमचा जो मुलगा आहे तो आरचा भाऊ आहे, मेल, आरचा भाऊ. पुढे वाचा. क्यू आणि आर बहिणी आहेत, क्यू आणि आर बहिणी आहेत, क्यू पण बहीण. ओके. मग प्रश्न काय विचारलाय बघा, कोणाचे कोणाशी नातं? एनचे क्यूशी, एन क्यूचे कोण? आता पहा, हे तिन्ही अपत्य यमचे आहेत, म्हणजे वडिलांचा भाऊ, म्हणजेच काका चुलता. ऑप्शन नंबर 4 बरोबर.
बघा अक्षरमालिकेचा हाही एकदम चिल्लर क्वेश्चन होता. अक्षरमाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण अक्षरमाला नेहमी ABCD, EFG, HIJKLM, NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो यांचा क्रम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा इथं चेक करून उन्नती शब्द आहे बघा. उन्नती यू साठी किती 21 21 प्लस एन साठी 14 प्लस एन साठी 14 प्लस ए साठी 1 प्लस टी साठी 20 प्लस आय साठी 9. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 79 येते मित्रांनो. म्हणजे क्रमाची बेरीज फक्त करायची. मग उत्कर्ष शब्द आहे. यू साठी काय येईल मित्रांनो 21. बघा टी साठी किती आला 20 प्लस के साठी किती आलाय बघा 11 प्लस ए साठी किती 1 प्लस प्लस आर साठी किती रे 18 प्लस एस साठी किती रे एस साठी 19 बर आणि एच साठी किती रे मित्रांनो 8. या सगळ्यांची बेरीज करा. 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 8 किती होता 11 20 28 हातचा आला 2 3 4 5 9 98 उत्तर येत आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट. बघा पुढचा लसावी मासावी प्रकार माहिती आहे तुम्हाला. साधी सोपी कन्सेप्ट ते जरी नसेल आठवलं तरी आपल्याला कळेल. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे राहतात. साधं सोपं भागण्याची कन्सेप्ट वापरा. 12 ने भागल्यावर 8 उरायला पाहिजे. 12 12 12 12 12 7 84 नाही बाबा उरतच नाही. 12 72 8 उरले बाबा. आता 14 ने भागल्यावर किती उरायला पाहिजे 10. 14 पंचे 70 आणि 10 करेक्ट आहे 80 उत्तर येते बघा. म्हणजे 12 ने भागल्यास 8 उरायला पाहिजे. 14 ने भागल्यास 10 उरायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. ए बरोबर 4 घेतले, बी बरोबर 6 घेतले, सी बरोबर 8 घेतले तर खालील आकृतीतील लुप्त भागात काय येईल पहा. आता आपण ते लिहूनच घेऊया. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मी वारंवार सांगत आलो एवढा मोठा प्रश्न एवढ्या मोठ्या जागा भरायच्यात लय क्रिटिकल लॉजिक कधीच देत नाही. मग 4 इथं काय बघा 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 52 आणि 54. मग चला चेक करूया. पी म्हणजे काय रे मित्रांनो. पी म्हणजे काय तर 34 बर. ई म्हणजे काय रे 12. आय म्हणजे काय रे 20 बरोबर. डी म्हणजे काय रे 10. करा बेरीज सगळ्यांची. मग 34 आणि 12 46 46 आणि 20 66 हे आलं 76. किती आलं 76. चला यांची बेरीज करून बघूया. एम बरोबर 28 एच बरोबर किती 18 एल बरोबर किती एल बरोबर 26 ए बरोबर किती 4. करा बेरीज चला करा 30 30 आणि 48 आणि 76 म्हणजे उभी सगळ्यांची बेरीज 76 येते. मग यांची बेरीज 76 यायला पाहिजे. बी म्हणजे किती रे मित्रांनो 6. एन म्हणजे किती रे मित्रांनो 30. 6 आणि 30 36 36 येत आहे 36. ऑप्शन 3 ट्राय करून बघा. के बरोबर किती रे के बरोबर 24 बर. जी बरोबर किती रे जी बरोबर 16. करा बेरीज मित्रांनो 76 येते बाबा. ऑप्शन नंबर 3 म्हणजे यांची बेरीज 76 यांची बेरीज 76 यांची बेरीज 76 यांची बेरीज 76. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा मिसिंग टर्मचा क्वेश्चन आहे बघा. मी नेहमी सांगतोय सिलेक्शन ऑफ क्वेश्चन महत्वाचे. एकदम इझी क्वेश्चन होता. या चारही संख्यांची बेरीज 70 येते. या चारही संख्यांची बेरीज 70 यायला पाहिजे. मग इथे 22 आकडा ठेवला तर 70 बेरीज येते. ऑप्शन नंबर 4. एक रिंगची बेरीज 70 रिंगची बेरीज 70 एकदम सोपं. हे बघा अक्षर मालिकेमध्ये पण एकदम इझी क्वेश्चन. अक्षर मालिका ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो
वायचा क्रमांक 25 न घेता 2 घ्यायचा 2 आणि 2चा वर्ग किती 4. व्हीचा क्रमांक तो न घेता 5चा वर्ग घ्यायचा म्हणजे 25. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे पार्टनरचा नंबर त्याचा वर्ग, पार्टनरचा नंबर त्याचा वर्ग म्हणजे 25. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्यामुळं, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्यामुळं खरेदीदारास 160 रुपया किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळाली. किंमत तर फिक्स आहे 160. त्याच्यामध्ये जर किमतीमध्ये 20% कपात केली तर 2.5 किलो साखर मिळते. साहजिकच कळायला पाहिजे 160 रुपयाची साखर आणतोय याचा अर्थ 160ला भाग जाणारा पर्याय असायला पाहिजे. इथं नाही. बर इथं जाईल का 12ने भाग जाईल का? 12ने पण जात नाही बघा. त्यामुळे हाही पर्याय नाही, शक्यता नाही. ट्राय करताना खालून वर. चला 160 भागिले ह्याची पहिली मूळ किंमत जर मी 16 पकडली तर किती किलो साखर येते बघा? 10 kg साखर येते. 10 kg. आता किमतीमध्ये 20% कपात म्हणजे 16 गुणिले 80 भागिले 100. 20% कपात मानतात त्याला. 0 0 गेलं. यांचं बघा 16 8 128 भागिले 10 म्हणजे 12.8. म्हणजे कसं आहे 12.8. 12.8 पर kg. याला 160 भागिले 12.8 करा. मग यांचा भाग देत असताना 1600 भागिले 128. चला किती कितीने भाग जाईल? चला 16चा पाडा. 16 1 16, 16 85, 16 96, 16 7 12, 16 8 28 असे 16 1 16 100. यांचा भाग दिला 12.5. म्हणजे तुम्हाला कळलं 12.8 पर kg जर रेट असेल तर 12.5 किलो साखर मिळते आणि 16 रुपये रेट असेल तर 10 किलो मिळते. दोघातला फरक 2.5 किलो करेक्ट आहे. म्हणजे मूळ किंमत 4. ऑप्शन नंबर मूळ किंमत 16. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा ऑप्शनचा वापर करायचा पण अशा पद्धतीने. पाय चार्ट एकदम इझी, फक्त कॅल्क्युलेशन थोडं लक्षात यायला पाहिजे होतं. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबीवरील मासिक खर्च दर्शवितो. वेगवेगळ्या बाबीवर काय खर्च आहे? आता हे पर्सेंटेज नाही डिग्री आहे. म्हणजे टोटल डिग्री किती असते 360. त्याच्यापैकी काय विषय बघूया. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे? कपडे म्हटलं 76 डिग्री, अन्नधान्य म्हटलं की 144. यांच्यातला डिफरन्स किती होतोय बघा. 144 मधून हे गेले किती राहिले 24 आणि हे 68 डिग्री. 68 डिग्री फरक आहे. म्हणजे तुम्हाला कळतं 46,800 गुणिले 68 भागिले 360. सर हे 360 कुठून आणलं? डिग्री नेहमी टोटल 360 असतं. 360 पैकी 68 0 0 गेलं. चला आपल्याला भाग देता येतो. कितीने भाग जाईल? 4ने जाईल का? 4 9 36. बर 4 1 4 उरले 4 7 28. बर 9ने भाग द्या. 9 5 45 उरला किती 1. 9 2 18 0. म्हणजे 520 गुणिले 17. 17 0 0. 17 2 34. 7 आला 3. 17 5 85 3 88. म्हणजे 8840. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा डिग्री आहे 360 पैकी आहे. बघा पुढचा एकदम चिल्लर क्वेश्चन. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेले आहेत. 9 वाजलेत मित्रांनो. बघा रिंकूचं घड्याळ 9 वाजलेत. 9 तास काटा कोणती दिशा दाखवतो? पश्चिम. अरे ही पश्चिमच आहे. मग ही कोणती दिशा दाखवेल? उत्तर. मिनिट काटा उत्तर दिशा दाखवेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा रेफरन्स तुम्हाला आपल्या PYQ बुक बघा, PYQ बुकमध्ये मिळेल. मी जे काय बॅचच्या नोट्स असतील किंवा बॅच बनवली मी हा सगळा विचार करून बनवले. एक सुद्धा पॅटर्न बाहेरचा नाही. त्याचं कारण एक आहे जो बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअरिटी करतो. कधी कधी 2 फेब्रुवारी सारखा सोपाही पेपर येईल, कधी कधी ह्यासारखा ग्रुप सीला, परंतु कन्सेप्ट बेस पण क्वेश्चन येईल. येणाऱ्या काळात नोव्हेंबरच्या मध्ये परीक्षा, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या परीक्षा होतील त्या परीक्षांना सुद्धा थोडी लेवल जरी डीपमधली आली तर आपल्याला एकदम मुळापासून काम करायला संधी आहे. लक्षात ठेवायचं. अशाच पद्धतीने तुम्हाला गणितावरती कमांड मिळवणं गरजेचं आहे. कारण मागच्याही परीक्षेला गणिताने डिसाईड केले मेरिट. आता सुद्धा ज्याला गणिताला 13 14 15च्या आसपास आहे ती पोरं 100% मेन्सला असणार 100%. लक्षात ठेवा 15च्या वरती तर विषयच नाही. त्यामुळं गणित मुळापासून तयारी करा. ज्यांना अडचणच येते गणिताची, मी सर लय दिवसापासून अभ्यास करतोय पण सांगू कोणाला, बोलू कोणाला? सर मला तुमची काउन्सिलिंगची गरज आहे. पुण्यात असाल तर सकाळी 10:30 ते 11
या टायमिंगमध्ये मला भेटायला यायचं, 10:15लाच अकॅडमीवर यायचं. या टायमिंगमध्ये मी काउन्सिलिंग घेतोय, दररोज चालू आहे कार्यक्रम. लक्ष ठेवा. पुण्याबाहेरील असाल तर सकाळी 7:30 ते 8:30 या काळामध्ये मला कॉल करायचा. कॉल माझा नंबर मित्रांनो पर्सनल 8308 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हा नंबर सेव्ह करून ठेवा. गणितामध्ये अडचण आहे सर, मला दिशा द्या. दिशा द्यायचं काम माझं आहे, कष्ट करायचे काम तुमचं आहे. करेक्ट आहे. त्यामुळे मागे राहू नका मित्रांनो. जिथे अडचण येते विचारा. मी सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. फक्त बॅचेस असल्या कारणानं मी जो टाइम दिलाय त्याच टायमिंगमध्ये मी अवेलेबल असेल. 100% भेटा आणि गणिताचा प्रॉब्लेम क्लिअर करा. चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.